डोंबिवलीमध्ये दृश्य आपण पाहतोय। डोंबिवलीमध्ये सुद्धा शोभायात्रा निघालेली आहे। त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे। दृश्य आपण पाहतोय। त्या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित, राजकीय नेत्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या शोभायात्रेमध्ये उपस्थिती लावलेली आहे। बालगोपाल, महिला, ज्येष्ठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित आहेत। डोंबिवलीमधली दृश्य आहेत। डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतो। शोभायात्रा निघाल्या, त्या ठिकाणी काही सामाजिक संदेश सुद्धा या शोभायात्रेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहेत। सामाजिक संदेश त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। शोभायात्रेमध्ये भगवे झेंडे, भगवा पताका घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थितांची संख्या पाहायला मिळते। थेट जाऊयात गिरगावमध्ये। गिरगावमधून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडलेत। मी धनंजयकडे जाणार आहे। धनंजय, गिरगावमध्ये आपण सकाळपासून पाहतो एक वेगळ्या प्रकारचा उत्साह, वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचारनाचं पाहायला मिळत आहे। काय ताजे अपडेट्स? करण, गिरगावच्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। मी गिरगावमध्ये पडके गणेश मंदिर परिसरात आहे आणि याच ठिकाणाहून खऱ्या अर्थाने गिरगावच्या शोभायात्रेचा प्रारंभ होतोय। आपण पाहिलं तर भव्य दिव्य अशी पारंपरिक रांगोळी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी या शोभायात्रेचं आयोजन केलं जातं आणि यंदा केंद्र सरकारने दिलेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा आणि याच संकल्पनेवर आधारित यंदाची ही शोभायात्रा आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर महिलांच्या हातांमध्ये या ठिकाणी मराठी भाषेसंदर्भात, संस्कृत भाषेसंदर्भातले काही 4 ओळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। दुसरीकडे कलाकार मंडळी सुद्धा या शोभायात्रेत असतात आणि जे आपलं जर आपण पाहिलं तर जे आपलं साहसी खेळ आहेत ते सुद्धा मर्दानी खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये सुद्धा सगळेजण तयार झालेले पाहायला मिळतात। एक वेगळंच वातावरण जे आहे उत्साहाचं ते आपल्याला या गिरगावच्या पाडव्यामध्ये पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर तरुण मंडळी जी आहेत ती सुद्धा या ठिकाणी नटून थटून येत असतात। आदिशक्ती पाहायला मिळते आणि महिलांचा एक वेगळा साज आणि एक वेगळीच वेशभूषा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर या ताईंनी जी साडी, जी वेशभूषा घातलेली आहे त्यामध्ये थेट गुढीपाडव्याचं चित्र जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। अशा वेगळेपणाच्या वेशभूषा सुद्धा कारण आपल्याला या पाडव्यामध्ये पाहायला मिळतात, शोभायात्रेमध्ये पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। पाडवा आहे, तुम्ही अर्थात छान दिसताय। तुमच्या या वेशभूषेमध्ये, साडीमध्ये सुद्धा गुढीपाडवा तयार करण्यात आलेला आहे। काय नेमकं वैशिष्ट्य आहे, काय सांगाल? आणि तुम्हाला सुद्धा हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा। तुम्हाला सुद्धा हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा। असं काही फारसं नव्हतं, पण माझ्या डोक्यात एक आयडिया होती की यावेळेस आपण काहीतरी वेगळं करूया। सो माझी डिझायनर आहे, तिने मला हे सजेस्ट केलं आणि मग आम्ही हे केलंय। किती वर्ष झाले तुम्ही या ठिकाणी येताना आणि कधीपासून येत आहेत आणि कुठून येतात? तसं तर मला 5 वर्ष झाली आहेत, पण मी गिरगावातच जन्माला आले आणि त्यानंतर मी ठाण्याला शिफ्ट झाले, त्यामुळे मला इतकं नाही, पण लहान असताना मी यायचे। सो आता मी परत ते सुरू केलं गेले 5 वर्षापासून। काय बदल वाटतो लहानपणी बघितलेला पाडवा आणि आत्ताचा पाडवा? बदल तर फार जाणवत नाहीये। मेन म्हणजे इतके डीजे वगैरे नसतो आणि हे ढोल पथक, मी ढोल पथकातली आहे, गिरगाव ध्वजा पथकातली आहे। सो खूप छान वाटतंय की मराठी परंपरा अजूनही जपलेली आहे। नक्कीच मराठी परंपरा जपलेली आहे। या बाजूला जर आपण पाहिलं करण तर गिरगाव ध्वज पथक हे आपलं उत्कृष्ट असं सादरीकरण करताना पाहायला मिळते। मी थेट दाखवतोय हे गिरगावचं ध्वज पथक जे पारंपरिक वाद्य वाजवताना आपल्याला या संपूर्ण गिरगावची मिरवणूक जी आहे ती त्याची शोभा वाढवताना, अर्थात या शोभायात्रेची शोभा वाढवताना पाहायला मिळते। एक तरुण पिढी आहे इथे वेशभूषा करून आलेली आहे आणि अर्थात आपण जर पाहिलं तर पारंपरिक साज हा आपल्याला या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर जसं मी म्हणत होतो गिरगावचं हे ध्वजपथक आणि या गिरगावच्या या ध्वजपथकाचा हे पारंपरिक वादन आपण पाहू शकतो या ठिकाणी आणि पारंपरिक वादनामध्ये ही शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर एक जो पारंपरिक साज आपल्याला पाहायला मिळतं तर नक्कीच हे वेगळं पण आहे गिरगावचं आणि गेल्या 23 वर्षापासून हे गिरगावमध्ये जपलं जातंय आणि या गिरगावच्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। थेट या बाजूला जर पाहिलं तर कशा पद्धतीने दुचाकी ज्या आहेत त्या सजवलेल्या आहेत आणि अर्थात माऊली इथे
या दुचाकीवर स्वार झालेली पाहायला मिळते. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वेशभूषा करून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. अगदी वेगळे पण हे गिरगावमध्ये पाहायला मिळतं, कारण की 23वे वर्ष आहे यंदाच्या या पाडव्याचं आणि या पाडव्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि असंच हा गिरगावचा पाडवा यासाठीच ओळखला जातो. हिंदू नववर्षाचं स्वागत अगदी उत्साहात राज्यभरात केलं जातंय आणि त्यातलंच एक महत्त्वाचा मुंबईतला नयनरम्य आणि डोळे दिपावणारा सोहळा म्हणजे हा गिरगावची शोभायात्रा. आणि या शोभायात्रेत जसं मी म्हटलं की पारंपरिक साज पाहायला मिळतो, तरुण मंडळींचा वेशभूषा पाहायला मिळते आणि एक वेगळं पण पाहायला मिळतं. जसं मी म्हटलं, अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालाय.